जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. तुमच्या गावातून एक उमेदवार जिल्हा परिषदसाठी आहे, दोन उमेदवार पंचायत समितीसाठी आहेत. समोरचे उमेदवार जर बघितले शेजारच्या गावचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत. दुसरे थोरात साहेब जे आहेत ते बीजेपी पक्षाकडून उभे आहेत. काय वाटतं कोणाचं पारडं जड राहील? दिलीपराव वळसे पाटील दिलीपराव वळसे पाटील उमेदवार कोण आहेत माहिती आहे का? आहे ना, विष्णू काका इंगे पाटील, पंचायत समितीसाठी निलेश भाऊ टेमकर. वळसे पाटील जे उमेदवार देतील त्याच्या मागे तुम्ही 100% गाव राहील. काय चित्र राहील? कशा पद्धतीने लढत राहील? दगड जरी उभा केला त्यांनी तर 100% निवडून येणार. कामं झालेली त्यांची. वळसे पाटील साहेबांनी दगड जरी दिला तरी आम्ही त्याला मतदान करू, असं काही तरुणांचं म्हणणं आहे. दादा तुमचं काय म्हणणं आहे? मी जे सांगितलं त्यांना तेच तुम्ही सांगा. हो, आता त्यांनी माणसंच मेन म्हणजे चांगली दिलेली. काकांची कामं भरपूर आहेत. विष्णू काका इंगे पाटील यांच्या मार्फत अवसरी बुद्रुक मध्ये कामे भरपूर झालेली आहे. त्याच्यामुळे काकांचा विजय निश्चित आहे. तुमच्या गावामध्ये अवसरी बुद्रुक मध्ये मी स्वतः राहतोय. काकांचा विजय निश्चित आहे. तुमचं गाव अवसरी बुद्रुक. अवसरी खुर्द मध्ये स्थानिक उमेदवार आहे. स्थानिक उमेदवाराने मोठ्या प्रमाणामध्ये कुठलंही पद नसताना कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे स्थानिक उमेदवाराबरोबर आम्ही राहू असं या गावातल्या लोकांचं म्हणणं आहे. काय लोकही ना बोलती नाही, पण दिलीप वळसे पाटील साहेबांची कामं झालेली भरपूर. त्याच्यामुळं निवडून येतील निलेश भाऊ टेमकर, विष्णू काका इंगे पाटील. ते 100% विजय निश्चित आहे. पक्ष म्हणून पक्षाच्या नेतृत्वाकडून मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत. त्याच कामांवर विष्णू काका हिंगे असतील किंवा निलेश टेमकर असतील हे लोकांकडे मतं मागायला जाणार आहेत आणि त्या कामाच्या बेसवरती त्यांना मतदान होईल असा या दादांना विश्वास आहे. काय वाटतं? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतो. तर काय चित्र राहील तुमच्या गटामध्ये? कोणाचं पारडं जड राहील? असं आता सध्या तर काही सांगता येत नाही, पण सध्या जे गरिबांची कामं करणारे असतील किंवा कुठलेही काम करणारे असेल, कुठलाही नेता असो, कुठल्याही पक्षाचा असो, पण गरिबांची जी कामं चांगल्या प्रकारे होतील त्यांनाच बहुतेक मत जास्त येणार. कोण करतं गरिबांची कामं? कोण करतं? तर सध्या तर बरेच जण आहेत, पण सगळं नाव नाही सांगता येत. आणि मला म्हणायचं आहे, सध्या माझी स्वतःची मुलगी मंद मुलगी आहे माझी. तिच्या शाळेसाठी मी खूप हिंडलो, बऱ्याच जणांकडे गेलो मी. वय झाले 31. बऱ्याच जणांकडे जाऊन आलो, पण तिचं काय अजून शाळेचं जमलं नाही कुठं. कोणाकडे गेले होते? बऱ्याच जणांकडे, बऱ्याच म्हणजे कोणाकडे? गावातल्या पण काही जणांकडे गेलो होतो. तिचं शाळेचं काही जमलं नाही अजून. जे उमेदवार आता निवडणुकीला उभे आहेत, जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल, यांच्याकडे तुम्ही गेले होते का याच्यापूर्वी? त्यांना विचारलं होतं, पण ते काही जण म्हणले बघू बघू बघू. सगळ्यांनाच विचारलं होतं? 2-4 जणांना विचारलं होतं, सगळ्यांना नाही. उमेदवारच जिल्हा परिषदसाठी मोठमोठे तीन प्रमुख पक्षांचे. मोठ्या माणसांच्या पण कानावरती घातलं होतं, पण ते काय झालं नाही अजून. तुम्ही याच गावचे रहिवासी आहात. तुमचं नाव? गणेश कोंडीराम ढोणे. तुमच्या मुलीच्या बाबतीत तुम्ही थोडंसं आता कल्पना दिली. काय नेमकी समस्या आहे थोडं विस्तृतपणे सांगाल? मुलगी आहे ना, जन्मल्यापासून मतिमंद आहे. पण आता ती आम्ही दवाखाना इलाज करून करून नीट झाली. परिस्थिती आर्थिक आमची खूप गरीब आहे. आम्ही हातावरती काम करतो. त्याच्यामुळं परिस्थिती खूप गरीब आहे. तिचं काय असं खाजगी इलाज आमच्याकडून होत नाही. त्याच्यामुळे मी बऱ्याच अशा मोठमोठ्या माणसांकडे गेलो होतो. त्यांना म्हणलं आम्हाला काही मदत नको, पण तिचं कुठेतरी सोय करा. शाळेत आहे चांगली शाळा सरकारी, तिथे जेणेकरून तिला तिथं चांगली सुविधा भेटेल. तिला बोलता पण येते, पण मंद आहे थोडी, स्वतःहून कामधंदा करीत नाही, कपडे धुत स्वयंपाक करीत नाही, भांडी धुत नाही. एवढंच प्रॉब्लेम आहे, पण त्याला समजते सगळं तसं. तुम्हाला नेमकं काय अपेक्षा आहे? मला अपेक्षा फक्त तिची अशी ट्रेनिंगची सोय कुठं असेल, तिला तिचं शिकवतात शाळेचं वगैरे, असं दुसरी कामं शिकवतात. अशा शाळेत तिचं ॲडमिशन झालं तर खूप चांगलं होईल आणि तिचं होईल अशी मला अपेक्षा आहे. म्हणजे मन माझं मानते का ती चांगली होईल. या संदर्भात जे आता निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार उभे आहेत, तुमच्या गावचे काही आहेत, बाजूच्या गावचे काही आहेत, यांच्याकडे तुम्ही गेले होते का? आता त्यांच्यातमध्ये काहींकडे गेलो होतो मी, पण ते म्हणले बघू बघू, असं जसं नुसतं असं उडवाउडीची उत्तर आली काय. फक्त आश्वासनं मिळाली, हो, काम कोणी केलं नाही. कुणीच नाही केलं काम मुलीचं. ही जी मेन कामं आहेत ही नाही होत.
अशी मुली बरीच असतील बऱ्याच ठिकाणी. अशी कामं झाली पाहिजे. माझ्या मुलीचं तर झालंच पाहिजे, पण दुसऱ्या मुलींचं पण असं झालं पाहिजे काम. नक्कीच. कारण नंतर मग तिला सांभाळायला आमचं झालं वय, आता 50च्या पुढे वय झाले, सांभाळायला कोण नसतं. उद्या परिस्थिती अशी असल्यामुळं कोण सांभाळेल नाही सांभाळेल तर मुलीची जाते. चांगल्या ठिकाणी तिचे ॲडमिशन झालं नाही हीच अपेक्षा आहे. बाकी पैशाची नाही अपेक्षा, तिचं ॲडमिशन कोणी पण चांगल्या ठिकाणी करावं. वय किती? वय 31 आहे तिचं. नक्कीच. तर या दादांचं असं म्हणणं आहे की माझ्या मुलीच्या काही समस्या घेऊन ट्रेनिंगच्या बाबतीत असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, रोजगाराच्या बाबतीत असतील, तर या समस्या घेऊन मी काही उमेदवारांकडे गेलो होतो, मात्र त्यांच्याकडून मला फक्त आश्वासनं मिळाली, काम मात्र झालं नाही. तर आपण अपेक्षा करूयात की यापुढे या पद्धतीची मदत अशा पद्धतीच्या लोकांना सुद्धा मिळेल. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. एक उमेदवार तुमच्या गावचे आहेत, एक शेजारच्या गावचे आहेत. पंचायत समितीला देखील तुमच्या गावातून 2 उमेदवार आहे. काय वाटतं कोणाचं पारडं जड राहील? दिलीप पाटलाचंच पारडं जड आहे बाबा आतापर्यंत. दिलीप पाटलाचे कामच भरपूर आहे. पण कामच म्हणजे जवळजवळ 30-32 वर्षे साहेब इथून काही सोडून गेलेच नाही या गावाला. गावाचं भलं झालं. पाण्याची उपलब्धता, लाईटीची उपलब्धता, सगळी सुविधा, रस्त्याची म्हणा, लाईटीची म्हणा, सगळी सोय साहेबांनी केली आता. मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं झाली. आता कामाला नोकरी बिकरी आता कारखान्यात नोकऱ्या लागल्या पोरांना, गोरधन मध्ये कामाला लागल्यात. तिथं मोर्डे कंपनी, तिथं बरीचशी मुलं कामाला आहे. 20-20, 25-25 हजार रुपये पगार आहे त्यांना. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुठली विकास कामं झालीत आपल्याकडे? रोडची कामं झाल्यात, रस्त्याची, कुठे शाळेची, कुठं वस्तीवरती बा काय असेल लोकांचं सभा मंडप बिंडप ची कामं भरून साहेबांनी भरून करून केलेली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुठली कामं झाली? जिल्हा परिषद मधून आता शाळेचं काम झालं, परत मळ्यांनी शाळेची अंगणवाड्या, बालवाड्या. आता आम्ही इकडे काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यांनी असं सांगितलंय की आपल्या गावातील एक उमेदवार जे दुसऱ्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, कुठल्याही पदावर नसताना त्यांनी लाखोंची देणगी दिली. मग शाळेला असेल, मंदिरांना असेल, काही लोकांच्या वैयक्तिक अडचणीमध्ये सुद्धा काही त्यांनी अशा पद्धतीची मदत केलेली. मग यांच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? आता ते एवढं काय आम्हाला माहिती नाही एवढं दिले का नाही दिले, पण साहेबांची कामं भरपूर आहे. साहेबांनी बहुत तिथं दिलेली. टेक्निकल कॉलेज आले, सरकारी दवाखाना आलाय, साहेबांमुळे झाले हे सगळं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य मागच्या वेळेला कोण होते आपले? संतोष बरोबर होते. संतोष बोर पंचायत समितीला होते. जिल्हा परिषदला मला वाटतं संतोष बरोच होते. संतोष बोर पंचायत समिती सदस्य होते. पंचायत समितीला होते का? अरुणा थोरात होते. अरुणा त्यांच्या माध्यमातून कुठली कामं झाली? त्यांनी नाही काही काम केले. त्यांनी अवसरी तर नाही ते मनसर शेकांनी आल्यावर तर काही काय म्हणा त्यांनी तोंडही नाही पाहिजे. ते दिलीपराव वळसे पाटील यांच्याच पक्षाकडून उमेदवार होत्या, तुमच्या प्रतिनिधी होत्या आणि त्यांनी तुमच्याकडं बरं मग वळसे पाटलांची काम आहे त्यांना तुम्ही विधानसभेला निवडून दिले. आता जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, तर यासाठी तुम्ही वळसे पाटलांच्या कामांवर उमेदवार निवडून देणार की कामाचा व्यक्ती निवडून देणार? कामावर घेणार ना, कोणाच्या कामावर? वळसे पाटलांच्या. हरकत नाही. पण निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. मात्र काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की ती निवडणूक कुठलीही असली तरी वळसे पाटलांचं काम बघून आम्ही त्यांच्याच माणसाला निवडून देणार. तुमचं काय म्हणणं आहे? आमचा उमेदवार आहे प्रवीण महादेव शिंदे, त्याच्या पाठीमागे राहूच लागेल ना आम्हाला. जरी आता वळसे पाटलांच्या पक्षाकडून म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निलेश टेमकर तुमच्या पंचायत समिती गणाचे म्हणजे आम्हाला त्याच्याच पाठीमागे चालावं लागेल ना मळ्यातून. पंचायत समितीला आमच्या मळ्यातला माणूस त्याच्या पाठीशी आम्ही राहू आणि जिल्हा परिषदेला वळसे पाटील यांनी दिलेला उमेदवार कुणी असला तरी आम्ही त्यांच्या सोबत उभं राहू, असं बाबांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? माझं काहीच नाही म्हणत. गावचा जो विकास करेल त्यात आम्हाला बहुमत भेटेल. कोण विकास करेल असं वाटतंय? गावचा जो असेल तो. असं स्पेसिफिक सांगता येईल का?
तसं नाही सांगता येतं पण गावचा जो विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इथं कुठली कामं झालेली सांगता येतील? नाही सांगता यायचं कारण की आपण राजकारणाशी एवढं रिलेटेड नाही. नाही, राजकारणाशी संबंध नसला तरी आपल्या रोजच्या ज्या काही अडचणी असतील, आपल्या जे काही सेवा सुविधा असतील, ह्या सगळ्या पंचायत राजच्या माध्यमातून म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, या माध्यमातून सोडवले जातात. त्यामुळे इथं आपल्या कामाचाच माणूस आपण निवडून द्यायचा असतो. हा मग जो अशा पद्धतीची प्रक्रिया आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. तुमच्या कामाचा माणूस निवडून तुम्ही देणार आहे की फक्त जो काम करेन असाच उमेदवार आम्ही निवडून देणार. काम कोण करणार? नाही ते नाही सांगू शकत. याच्यापूर्वी कोण सदस्य होते जिल्हा परिषदेचे? अरुणताई थोरात पंचायत समितीचे सदस्य कोण होते? पंचायत समितीचे सभापती आपले सदस्य संतोष श्यामनाजी बोर. संतोष यांना. कुठली कामं केली त्यांनी गावामध्ये? कामं तशी भरपूर झाली गावात कुठलं असं स्पेसिफिक सांगता येईल? असं मला नाही सांगता येत. या गावामध्ये जर एकंदरीत आपण पाहिलं तर सगळ्याच लोकांच्या प्रतिक्रिया घेणं आपल्याला शक्य नाही. आपण मोजक्या काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, पण बहुतांश प्रतिक्रियांमध्ये आपण असं पाहिलं की वळसे पाटील जो उमेदवार देतील मग तो कुठलाही असू द्या, त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही राहू. काही तरुणांचं असं म्हणणं आहे की कामाचा माणूस आम्ही निवडून देऊ. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्यासाठी जसं बाबांनी सांगितलं की जिल्हा परिषदेसाठी वळसे पाटील देतील तो उमेदवार, त्यांच्या कामांवरती मतं मागितली तरी आम्हाला हरकत नाही, आम्ही त्या पद्धतीने निवडून देऊ. मात्र पंचायत समितीसाठी आमच्या स्थानिक मळ्यामधला जो काही उमेदवार आहे आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहू.